हेलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. मी आहे सानिया आणि आज आपण मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ ऑन माय इंस्टाग्राम तर मी यूट्यूबवर करते, पण इट्स माय स्किन केअर रुटीन अँड हाऊ आय वेंट फ्रॉम दिस टू दिस. माझं 2020 जे स्किनवर आलं आहे डाऊनफॉल तो आपण 2024 नंतर असं चढलो आहे. अँड टच वुड टू दॅट. आज बघणार आहोत व्हॉट हॅज हेल्प मी इन दिस लॉंग रन. कुठले प्रोडक्ट्स मी यूज केले आहेत आणि कुठले मला सूट झाले आहेत. इफ इन केस तुम्हाला माहीत नाही आहे, माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे, ॲक्ने प्रोन आहे. सो मला प्रोडक्ट्स लगेच सूट होत नाही, इवन मेकअप आणि स्किन केअर. सो त्याबद्दल पण आपण बोलूया. आणि मी जे पण रेकमेंड करणार आहे, म्हणजे मी जे यूज करते ते सगळे सेन्सिटिव्ह स्किन, ॲक्ने प्रोन स्किनसाठी आहे. विदाउट एनी फर्दर डू, लेट्स गेट स्टार्टेड. सो ओके, तर आता मी माझं फेस वॉश केलं आहे छान. तर मी आता माझं फेवरेट टोनर यूज करणार आहे. मी हे टोनर आय गेस हे खूप टिकलं आहे, म्हणजे खूप टाईम झाला मी यूज करते आणि आणखी मोठी बॉटल आहे. सो दिस इज माय फेवरेट टोनर, अनुवाचं हार्ट लीफ 77% सूदिंग टोनर. सो मला जेव्हा एकदम ॲक्ने फ्लेअरअप झालेलं आणि माझी स्किन बॅरियर एकदमच खराब झालेली, तेव्हा मी हे यूज करत होती. आणि आता मी खूप कमी यूज करते, म्हणजे मला अशी गरज वाटत नाही. सो हे जर तुम्हाला खूप असे ॲक्टिव्ह ॲक्ने असतील आणि तुम्हाला फेसला सूट करायचं असेल तर तुम्ही हे यूज करू शकता. खूप जेंटल आहे स्किनवर आणि इट्स अ कोरियन ब्रँड. तर मी हे कुठून घेतलं ते मी डिस्क्रिप्शनवर नक्कीच लिंक टाकेन. ह्याला थोडं सुकू देऊया. माझे केस असे एकदम पुढे येत होते, तर आपण हे मागे घेऊ. असं सगळ्यात फेवरेट प्रोडक्ट माझं, सगळ्यात म्हणजे म्हणू शकतो की ह्या एकच प्रोडक्ट आहे जे मला खूप छान सूट झालं आहे. इट हॅज हेल्प मी विथ माय ॲक्ने, माय डार्क स्पॉट्स, माय टॅन, ओव्हरऑल एव्हरीथिंग, माय स्किन टेक्स्चर सगळंच. आणि माझं स्किन टोन खूप जास्त डिफरंट झालं आहे आधीपेक्षा. म्हणजे मी हे पास्ट 1 इयरपासून यूज करते आहे आणि इट्स अमेझिंग. हे आहे स्किन 1004चं आणि हे पण एक कोरियन ब्रँड आहे. मी ह्याचं पण एक डिस्क्रिप्शन खाली देणार आहे. सो मी काय केलेलं बेसिकली, तीरा ब्युटीवर ना छोटे बॉटल्स मिळतात 30 ml. सो मी ते मागवलेलं आधी टू ट्राय की हे सूट होतं आहे की नाही आपल्याला, सिन्स आय हॅव अ सेन्सिटिव्ह स्किन आणि ॲक्ने प्रोन स्किन आहे. सो मला काही नवीन प्रोडक्ट्स यूज करायचे असतील ना, तर मी खूप अशी एकदम स्केप्टिकल असते की मी यूज करू की नको, जर माझं ॲक्ने अजून फ्लेअरअप झालं तर. सो तसं काही नाही झालं त्या 30 ml. मी रेकमेंड करेन की तुम्ही एकदम मोठी बॉटल घेऊ नका. ही पण मोठी नाही आहे, ही पण मोठी नाही आहे, ही 50 ml आहे. तर मला 100 ml मिळत नव्हती तीरावर. पण तुम्ही 30 ml घेऊन बघा, तुम्हाला सूट होत आहे की नाही ते पण बघा, अँड देन गो फॉर इट. आणि ती 30 ml म्हणजे चालते, 1 महिना तरी चालते. लाईक 1 महिन्यानंतर तुम्हाला रिझल्ट तर कळू शकतं. सो तुम्ही ते यूज करू शकता. आणि ही माझी इथे संपत आली आहे, काहीच नाही आहे त्याच्यात. मी अशी करून काढते कारण की मला इन स्टॉक मिळत नाही आहे. आणि बाय द वे, जर तुम्ही ड्रॉपर यूज करताय, मेक शुअर की ते तुमच्या फेसला टच नाही होत आहे. ह्याची कन्सिस्टन्सी ना, जेव्हा मी आधी यूज केलेलं, म्हणजे एकदम स्टार्टला नवीन आलेलं हे, तेव्हा थोडं म्हणजे नंतर स्टिकी व्हायचं. पण आता आय गेस त्यांनी चेंज केलं आहे सगळं, म्हणजे फॉर्म्युला वाईज. सो इट डझंट फील व्हेरी स्टिकी, कारण की आधी खूप स्टिकी व्हायचं सुकल्यावर. पण इट्स अ गुड बेस फॉर अ मेकअप, म्हणजे स्टिकी असलं तर मग मेकअप पण राहतं फेसवर. हे नक्कीच ट्राय करा, मी तर रेकमेंड करेन. जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन आहे, जर तुम्हाला ॲक्नेचा प्रॉब्लेम आहे, इफ यू हॅव टॅन विच यू वॉन्ट टू गेट रिड ऑफ फ्रॉम युअर फेस, अँड सिन्स इट्स व्हेरी जेंटल, हे खूप म्हणजे असं इरिटेट नाही करणार तुमच्या फेसला, काहीच होणार नाही. इट्स रिअली नाईस. पण 30 ml आधी घ्या आणि ट्राय करा. इफ इट सूट्स यू, गुड. इफ इट डज नॉट, देन आय वुड गेस की तुम्हाला अजून एक सेंटेलाचं अजून एक ॲम्प्युल आहे, असं वॉटरी टेक्स्चर आहे त्याचं.
विच इज गुड फॉर ॲक्ने प्रोन स्किन. मी ऐकलंय त्याचा इमेज मी इथे टाकेन आणि लिंक पण टाकेन डिस्क्रिप्शनमध्ये. सो तुम्ही ते पण बघा. जर त्याचं पण टेस्टर म्हणजे 30 ml असेल, ट्राय दॅट. स्किन 104 खूप छान आहे. त्याचे प्रोडक्ट्स खूप छान आहे, खूप जेंटल आहे स्किनला. सी इफ यू वॉन्ट युअर स्किन केअर टू वर्क, म्हणजे इंडिव्हिज्युअली जे तुम्ही लेयर्स लावता फेसवर, मी आता फक्त दोन लेअर लावते फेसवर, 2 ते 3. सनस्क्रीन असतं सकाळी, नाहीतर रात्री फक्त मी मॉइश्चरायझर लावून झोपते. पण जर तुम्ही लेयर्स लावताय तर मेक शुअर की प्रत्येक लेअरमध्ये 5 मिनिट्सचा एक टाईम डिफरन्स असायला हवं. म्हणजे इफ मी आता सेंटेला लावलं आहे, सिरम लावलं आहे, सो आय नीड दॅट टू सिट डाऊन, थोडंसं सोक होऊ दे स्किनमध्ये, आणि नंतर मी मॉइश्चरायझर लावणार, सो दॅट ते तिथेच राहणार आणि त्याच्यावरती आपण मॉइश्चर लॉक करणार. जर तुम्हाला वेळ नसेल तर इट्स ओके, बट तुम्ही जर वेळ काढून करत असाल तर मग दिस इज द बेस्ट वे टू डू युअर स्किन केअर. मी माझं ट्रस्टेड, म्हणजे एवढे वर्ष मी जे माझं मॉइश्चरायझर यूज करत होते ते मी यूज करणार आहे. दिस इज फॉर कॉम्बिनेशन नॉर्मल सेन्सिटिव्ह स्किन, यू कॅन यूज दॅट. आणि मला हे ग्रीझी वगैरे वाटत नाही माझ्या फेसवर. दी ॲक्वासॉफ्ट FC ॲडव्हान्स फेशियल क्रीम, हे माझ्या एक डोमॅकने खूप आधी रेकमेंड केलं होतं, हे आणि माझं सनस्क्रीन. तेव्हापासून मी हेच यूज करते. सो बेस्ट फॉर माय स्किन, मी एवढंच घेणार आहे. आणि मी डॉट करत नाही बसत, मी आधी हातावर घेते अँड देन आय जस्ट वॉर्म इट अप इन माय पाम्स. अंडर आईजला विसरू नका, अँड नायदर युअर नेक. पण हां, आय डोंट डू दिस. मी जसं टॅप करते फक्त. मला हा आता टॅन काढायचा आहे माझ्या हाताचा. ॲक्च्युली माझे हात आणि लेग्स लगेच टॅन होतात, अँड ऑल्सो माय बॅक. आता मी ह्याच्यामध्ये काही गॅप असं घेत नाही, आणि ती सनस्क्रीन आहे त्याला टू सिट, म्हणजे 20 मिनिट्स आधी तुम्हाला सनस्क्रीन लावायचं आहे घराच्या बाहेर जायच्या आधी. सो मी माझं ट्रस्टेड ॲक्ने UV SPF 50 यूज करणार आहे. खूप छान आहे. इट्स ऑइल फ्री, नॉन कॉमोडोजेनिक, व्हेरी वॉटर रेझिस्टंट. सो येस, इट इज वॉटर रेझिस्टंट, पण असं नाही आहे की ती जात नाही. मी मायसेलर वॉटर यूज करते, गार्नियरचं पिंकवालं. सो इट्स फॉर सेन्सिटिव्ह स्किन. मी तेच यूज करत आली आहे. ते नाही तर बायोडर्माचं जे आहे ते यूज करते, ते पण पिंक बॉटलवालं. त्याच्याने हे जातं निघून. आणि इफ यू आर युझिंग सनस्क्रीन, प्लीज मेक शुअर तुम्ही मायसेलर वॉटर ऑर एल्स मग मेकअप रिमूव्हर कुठला असेल तुमच्याकडे त्याच्याने काढा, कारण की हे जाणार नाही फेस वॉशनी. हे तुम्हाला प्रोटेक्ट करतंय, तेच तुम्हाला ॲक्ने देऊ शकतं. सो डोंट स्किप रिमूव्हिंग युअर सनस्क्रीन आफ्टर. म्हणजे तुम्ही जरी तोंड धुताय त्याच्या आधी मेक शुअर की तुम्ही सनस्क्रीन काढताय. इट्स अ व्हेरी थिन लाईन, नॉट व्हेरी थिन, बट एवढं तरी मस्ट आहे तुमच्या फेसला. सो मी हे डॉट करणार मी, म्हणजे मला कळतं की मी किती लावते फेसवर. विचित्र. नाही, तुम्हाला जर वाटतंय हे व्हाईट कास्ट देतं, हे नाही देत. हे थोडं सेटल होईल आता. पण दिस इज ग्रेट फॉर इफ यू हॅव ॲक्ने प्रोन स्किन लाईक मी, सेन्सिटिव्ह स्किन. सो मी ह्याच्या आधी एका ब्रँडचं यूज केलं होतं, विच इज व्हेरी वेल नोन. माझी मम्मी यूज करायची मध्ये, पण आता पण करते, आय डोंट नो. बट ते मला सूट नाही झालं. दीज ऑल प्रोडक्ट्स विच आय एम युझिंग इज नॉन फ्रेग्रन्स, म्हणजे त्याला फ्रेग्रन्स अजिबात नाही आहे. सो इट्स गुड इफ यू हॅव सेन्सिटिव्ह स्किन. इरिटेट नाही करणार तुमच्या स्किनला. सरीला हातात. दिस इज हाव माय फेस लुक आफ्टर माय स्किन केअर. पण आता मी लगेच माझं गो टू लुक करून येते पटकन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा. मी सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा की तुम्हाला काय आवडलं आणि कुठले प्रोडक्ट्स आवडले आणि यू वुड डेफिनेटली ट्राय. आणि सगळ्या प्रोडक्ट्सचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. सो डू चेक दॅट आउट. अँड ऑल्सो भेटूया आपण दुसऱ्या व्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये. सो प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी कुठले व्हिडिओज टाकते, कधी टाकते. अँड टेक केअर. बाय.